कधी कधी गरीब असो किंवा श्रीमंत असो, लहान असो किंवा मोठा असो, पण भूक दोन्हींची सारखीच आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो, लहान असो किंवा मोठा असो, झोप दोन्हींची सारखीच आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो, लहान असो किंवा मोठा असो, दुःख दोन्हींचं सारखंच आहे. फक्त श्रीमान बिचारा 2 घास चांगले खाईन, गरीब बिचारा मात्र आपली शिळी भाकर खाईन. बदल एवढाची, पण भूक दोन्हींची सारखीच आहे. झोप दोन्हींची सारखी असली तरी श्रीमान बिचारा गादी पलंगावर झोपेवर पंखा राहील, गरीब बिचारा एकच घोंगडं आपलं खालून वरून घेईल, पण झोप दोन्हींची सारखीच आहे. दुःख दोन्हींचं सारखंच आहे. गरीब बिचारा आपल्याच अंगावरचा कपडा फाडून गुंढळेल आणि श्रीमान बिचारा दवाखान्यात जाऊन ड्रेसिंग करेल, पण दुःख दोन्हींचं सारखंच आहे. म्हणून मात्र इथं बदल नाही. प्रत्येक वेळेस मात्र मनुष्याचा धर्म असा आहे, प्रत्येक जण मात्र जेवण करून जगतो, बरोबर, जपावंच लागतं. आजही माणसं भाकरीच खाते का नाही? किती बदल झाला तरी, विज्ञानानं किती बदल केला तरी शेवटी माणसं भाकरीच खाते का नाही? ते पोळ्या असेल नाही तर काही असेल. आजही माणसं पाणीच पिते का नाही? आजही माणसं झोपतच का नाही? जरी विज्ञान गज पुढे गेलं, पण कुणी पाहिलं का असं का माणसं तंगडीवर करून झोपली असेल? जसं आहे तसंच करते का नाही? म्हणजे सगळं बदल हो द्या, पण झोपेत, दुःखात आणि खाण्यात मात्र बदल नाही होणार. तशाच पद्धतीने करते. म्हणून इथं तर तुम्हाला घेण्यासारखं आहे. तुमची 2 चाकाची गाडी असू नये तर 4 चाकाची गाडी असू नये तर 10 चाकाची गाडी राहू द्या, पण गाडी 4 तास उभी राहिल्यानंतर 4 तासानंतर जेव्हा तुम्ही मात्र गाडीला शेल मारतात ना, चालू करतात ना, त्याच्या अगोदर मात्र 3 घोट पाणी प्या. 3 घोट पाणी प्या, नंतर गाडीला शेल मारा. काय परिणाम होणार आहे चला हे तुम्ही अनुभव सांगा नंतर. हे कारण की काही गोष्टी अनुभवाशिवाय म्हणतो कळत नाही. आम्ही अगोदरच सांगून टाकलं तर तुम्ही म्हणणार बघ काही अनुभव नाही आला. तुम्ही अनुभव घ्या, तुम्हीच सांगा. 4 तास गाडी उभी राहिली का 3 घोट पाणी पिऊन नंतर गाडीला शेल मारायचं, कोणती गाडी असो. म्हणून अशा स्थितीमध्ये हे आता एक कधी कधी